10 पैकी 5 आपल्या मनासारख्या झाल्या नसतील, पण कमीत कमी बैठक लावण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये जर काय आपल्याला वाटत असेल की याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतोय, तो प्रॉब्लेम येतोय, आपण पुन्हा त्या गोष्टी मांडू शकतो. आता कुठे दालन आपलं उघडलंय, दालन उघडल्यामुळे आपण राहिलेल्या गोष्टी निश्चितपणाने मांडू शकतो. तर मला तरी असं वाटतं, रागाच्या भरामध्ये तुमच्यावर जो अन्याय होतोय तो सत्य आहे. त्या अन्याय होत असल्यामुळे तर आम्ही पण तुमच्याबरोबरच आहोत ना. शेवटी आम्ही काही तुम्हाला रस्त्यावर सोडणार नाहीये. जरी आम्ही उपोषण करत नसलो तरी कंटिन्यू आपल्या या उपोषणच्या संपर्कामध्ये आम्ही आहोत. म्हणजे निश्चितपणाने लोकप्रतिनिधी कोणत्या समाजाचे, त्याच्यापेक्षा या समाजाची गरज काय आहे याच्याकरता तत्पर आहेत. मला तरी असं वाटतं की आपल्याला ज्यामध्ये शंका आहेत त्या शंका जर सांगितल्या तर पुन्हा आपण सीएम साहेबांकडे त्या दुरुस्त करू शकतो. त्या सीएम साहेब आपला ऐकणार नाही असं होऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये त्या त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये जे आपल्याला मान्य आहे, जे अमान्य आहे, असे जर पॉईंट काढून दिले तर आपण पुन्हा त्यांच्याकडे मांडू शकू असं मला या ठिकाणी वाटतं. मला तरी असं वाटतं की येणारा दसरा आहे, दसऱ्याच्या निमित्तानं झालेली ही बैठक कमीत कमी आपल्याला आपला प्रश्न काय आहे, 4 लाख कोळी राहतात हे काल आपण त्यांना सांगितल्यानंतर लक्षात आल्या या गोष्टी. म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, पुण्याला जे कार्यालय होतं ते डिक्लेअर केलं होतं जळगावला, ते आम्हाला मिळालं नाही. हे आपण काल त्यांना मांडून दाखवलं की आम्हाला विधानसभेमध्ये आश्वासन दिल्यानंतर सुद्धा ते कार्यालय जळगावला झालं नाही. तर त्यांनी आपल्याला मान्यता दिली आहे की जळगावला ते आपण कार्यालय देण्याचं त्यांनी कालच्या मिटिंगमध्येच आदेश केलेले आहे. काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, काही गोष्टी निगेटिव्ह आहेत, 100% मी म्हणत नाही. ज्या निगेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येते का याचा विचार समाज बांधवांनी करावा. आपण जो आदेश द्याल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू एवढीच खात्री आपल्याला या ठिकाणी देतो.